पण वळणार आहोत मेगा फायनलकडे, जिथे नक्कीच मोठा सामना आपण पाहणार आहोत। सुमित दादा काते युवा प्रतिष्ठान यांचा रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत पोहोचलाय। मी त्यांना धन्यवाद देतो, कारण बरेच वेळा अनाउन्स करून सुद्धा आपला प्रतिनिधी नसतो, पण स्वतःहून आलाय, त्याचं एक कौतुक करावं लागेल। तर जबरदस्त खेळ आपण पाहिला होता त्यांच्या माध्यमातून। दोन षटकांचा सामना राहील। सिद्धू येतोय तो स्ट्राइकला आणि यश पारांगे ज्याच्या बॅट मधून काल जबरदस्त फटकेबाजी पाहिली होती, आणि आज अर्थातच मेगा फायनल दोन षटकांचा सामना रंगणार आहे। अर्थात सरसगडाच्या पायथ्याशी कुशीत वसलेलं हे पाली शहर आणि जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगण, ऐतिहासिक क्रीडांगण, ही स्वप्न नगरी क्रिकेटची। आणि इथे पाहतोय आपण अनेकांची स्वप्न इथे पूर्ण झालेत, अनेक खेळाडू मोठे झालेत। नयनेश येतोय, राईट आर्म वर विकेट मारा करेल तो पाली एंड कडून। पहिला चेंडू जबरदस्त पाहायला मिळाला, चेंडू पडून उसळी घेतोय। सिद्धूला कळायच्या आधी एसटी रक्षकाच्या हातात विसावतोय, तिथे एसटी रक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही। पहिला चेंडू येतोय नयनेशचा निर्धाव। गतवर्षी शिवशंभो 11 आंबोलीवाडी हा संघ इथे अंतिम विजेता ठरलेला, तोच संघ येऊन ठाकलाय। पुन्हा एकदा उडवलाय, गेलाय मिड विकेटच्या दिशेने। मेगा 6 सुपर 6, कम ऑन डीजे। माध्यमातून पाहतोय आपण आजची डीजेची जुगलबंदी। वळूया मैदानाकडे। पुन्हा उडवलाय, पुन्हा गोलंदाजाच्या मस्तकावर दस्तक देणारा हा षटकार येतोय सिद्धूच्या बॅट मधून। नयनेशला बॅक टू बॅक दोन षटकार पडतायत। चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चांगला खेळून काढलाय, तिथे एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते। धावा जाऊन पोहोचतायत त्या अर्थातच 14 धावा। पहिलं षटक नयनेश पवारच्या माध्यमातून राईट आर्म वर विकेट मारा करतोय बल्लालेश्वर एंड कडून। अष्टविनायकापैकी एक असलेलं श्री क्षेत्र बल्लालेश्वर आणि ही नगरी पाली नगरी। पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने मारलाय, पायचाय तिथे कोणत्याही प्रकारची चुकी होत नाही आणि होतोय तिथे झेल। संपतोय सिद्धूचा अर्थात खेळ, त्याला जावं लागतंय बॅक टू पॅव्हलियन। मैदानामध्ये प्रवीण अमृतकर, अर्थात रोहा क्रिकेट म्हटलं की हे नाव अगदी उंच पातळीवर आपण पाहतो। तर एक मोठा फलंदाज मैदानातून बाद झाल्यावर एक अजून प्रवीण अमृतकर येतोय। अर्थात सचिन अमृतकर सरांना आपण सगळेच ओळखत असाल, दत्ता पालोनकर, रवी तेंडुलकर आणि सचिन अमृतकर असं जे त्रिकूट होतं, त्यांनी रायगड जिल्हा गाजवला, नवे नवे तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये केले। तर त्याच धर्तीवर इथे येतोय प्रवीण। पाहूया आपल्या नावलौकिका साजेसी खेळी करतोय का। नानो आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म वर विकेट मारा करेल तो, अर्थातच प्रवीणसाठी होतं या ठिकाणी 22। तर नक्कीच या ठिकाणी
शिवशंभू 11 आंबोलेवाडी तर्फे आयोजित ही स्पर्धा एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, क्रिकेट खेळाडूंचे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा सामन्याकडे घेऊन जातो। सामना चालू आहे, अर्थात शेवटचा सामना, या स्पर्धेतील शेवटचा सामना, ज्याच्या डोक्यावर आज मानाचा तुरा रोला जाणार आहे अशी ही भिडत, अशी लढत या ठिकाणी आपल्याला जनरल अरुण कुमार वैद्य मैदानावर पाहायला दिसतंय। शेवटचा सामना, शेवटचं षटक या इनिंगमधलं, अर्थात माही गोलंदाजी करेल आता यश पारंगेला। यश पारंगे ना पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त चौकार खेचून स्वागत केलंय माहीचं। तर पाहूया माही मागील वर्षीचा शिवशंभू 11 आंबोलेवाडी हा संघ विजेता असलेला या ठिकाणी पुन्हा एकदा फायनलच्या सामन्यामध्ये खेळतोय आणि पुन्हा सरळ रेषेत या ठिकाणी यश पारंगे बाउंड्री लाईनचा रस्ता दाखवतो। तो म्हणजे माही याला सलग बॅक टू बॅक 2 चौकार येतात यश पारंगे याच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या होतं या ठिकाणी 1/24, माफ करा 26। तर माही नक्कीच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न दिसतोय त्याचा। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की नैनेच्या षटकामध्ये चांगला खरपूस समाचार गेला होता सिद्धू मोरे यानं, परंतु माही सुद्धा चांगल्या प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा आंबोलेवाडी संघाकडून। परंतु या ठिकाणी थोडंसं मिसफील्ड होतोय, चेंडू जातोय पुन्हा सीमा रेषे पार, चौकार। तर षटकारांचे चांगल्या प्रकारे धावा जमवते आपल्या सुमितदादा काते युवा प्रतिष्ठान या संघासाठी। तर पुढील चेंडू पाहूया, दरम्यान चौकारांची या ठिकाणी हॅट्रिक झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे। हा सुद्धा चेंडू चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न होता, परंतु आउटर एज लागतो यश पारंग्याच्या बॅटचा आणि हा चेंडू या षटकामधील पहिल्यांदाच निर्धाव जातोय माही याच्या षटकातील। तर सुरेख या ठिकाणी खेळ पाहायला मिळतं। मी मगाशी सांगितलं होतं की वेलशेत गावचा हा स्टार फलंदाज यश पारंगे या ठिकाणी स्ट्राईकला आलेला दिसतोय आणि माही याच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतोय। तर पुढील चेंडू, हा कुलटप्प्याचा चेंडू, यश पारंगे मात्र या ठिकाणी हा चेंडू सोडणार नाही, चेंडू सोडलाय सीमा रेषेच्या पार, षटकार। सुरेख फलंदाजी आपण पाहतोय, परंतु पुढील इनिंग आपण पाहणार आहोत 2 षटकांची। या 2 षटकामध्ये शिवशंभू 11 आंबोलेवाडी संघ सुद्धा चांगल्या प्रकारे फलंदाजी करणार आहे आणि आलेल्या या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना चांगल्या प्रकारचा फायनलचा सामना पाहायला मिळणार आहे अशी अपेक्षा। दरम्यान सुरेख फटकेबाजी माही याच्या षटकामध्ये सलग 3 चौकार आणि त्याच्यानंतर हा आलेला भेदक असा षटकार, नक्कीच चांगल्या प्रकारे धावा जमवतो यश पारंगे आणि धावसंख्या झालेली आहे सुमितदादा काते युवा प्रतिष्ठान संघाची 36। यामध्ये नक्कीच पाया रचला होता सिद्धू मोरे यानं आणि आता कळत चढवण्याचा प्रयत्नामध्ये यश पारंगे एक धुवाधार फलंदाजी करतोय, पुन्हा एक चेंडू सीमा रेषे पार पाठवतोय, चौकार। आणि याच बरोबर पहिल्या इनिंगचं या ठिकाणी समाप्ती होते। पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 2 षटकानंतर सुमितदादा काते युवा प्रतिष्ठान संघाची धावसंख्या आहे 40। 41 धावांचं आव्हान असेल दुसऱ्या इनिंगमध्ये शिवशंभू 11 आंबोलेवाडी संघाला। नक्कीच सर, चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल, कारण आंबोलेवाडी संघाकडे सुद्धा नैनेश पवार सारखा धुरंधर बल्लेबाज आहे, बॅट्समन आहे, परंतु रणनीती काय असेल, अर्थात सुमितदादा काते युवा प्रतिष्ठान या संघाकडून जी फलंदाजी आणि आक्रमकता पाहिली तर नक्कीच कालच्या दिवसातला त्यांचा जो खेळ होता त्याहीपेक्षा चांगला आज खेळ करताना आपण पाहिला। तर काय म्हणाल, हा फायटिंग स्कोर आहे की नक्कीच या फायनलमध्ये रंगत तर येणार आहे, यात कोणतीच शंका नाही? नक्कीच फायटिंग स्कोर तर आहेच, परंतु हे मैदान असं ह्या पालीच्या बाळालेश्वराच्या नगरीमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये नक्कीच फायटिंग स्कोर हा चेस करण्यामध्ये थोडीशी कठीणता येते, थोडासा सामना अटीतटीच्या अवस्थेमध्ये जातो असं मी नक्कीच या ठिकाणी समालोचन करताना पाहत असतो। कारण हे पालीचे मैदान आहे, या ठिकाणी
सकाळच्या सत्रामध्ये जर तुम्ही 4 षटकामध्ये 80 धावा जरी केल्यात तरी ह्या 80 धावा चेस होतात, परंतु संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये थोडासा सामना अटीतटीच्या अवस्थेमध्ये जातो. नक्कीच सर, चेसिंग करणं थोडंसं कठीण असतं, पण ते कठीण गणित आहे ते कसं सोडवायचं ते नैनेशला आणि माहीला माहीत आहे. परंतु गोलंदाजी सुद्धा तेवढीच जबरदस्त होणार आहे सुमितदादा काते युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून. तर गोलंदाजीसाठी कोण येणार आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे सर. तर मला नक्कीच असं वाटतं की यश पारंगे या ठिकाणी चांगल्या प्रकारे षटक हाताळेल असे नक्कीच सुमितदादा काते या संघाला अपेक्षा असेल, कारण यश पारंगे हा एक अतिशय चांगला फलंदाज तेवढाच चांगला गोलंदाज सुद्धा आहे. नक्कीच धावा रोखण्याचा प्रयत्न करेल, परंतु नैनेशचा आज जर खेळ आपण पाहिला तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये त्यानं 6 चेंडू आणि 6 षटकारांची आतिषबाजी केलेली आपण पाहिले. आणि मागील सामन्यामध्ये तर आपण 2 षटकांचं आव्हान जे आहे ते फक्त 4 चेंडूमध्ये नैनेशच्या बॅटमधून आल्यानंतर आपण पाहिलंय की सामना विजयी झाला होता. नक्कीच आपल्याला या ठिकाणी मोठा उत्कंठावर्धक एक टफ मॅच पाहायला मिळेल. नक्कीच ही फायनलची भिडत असल्यामुळे दोन्ही संघ या ठिकाणी सामना जिंकण्याचा चांगला प्रयत्न करतील आणि प्रेक्षकांना एक चांगला उत्कंठावर्धक सामना पाहायला मिळेल. 40 स्कोर भरपूर आहे असं पण वाटतंय, कारण 41 पाहिजे तर जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असतील तर मोठे खेळ करावा लागेल, मोठे खेळ खेळावे लागेल. अर्थात लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. अर्थात ती कोशिश करणार कोण हा आपण प्रश्न असणार आहे. तर आपण वळणार आहोत थोड्याच वेळात मैदानाकडे, जिथे 41 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते अर्थात शिवशंभो 11 आंबोलीवाडी या संघाला. पाहूया प्रथम गोलंदाजी मार्कवर येतोय कल्पेश वालन्स, मॅन फ्रॉम नागोडना. नागोडणे गावचा हा सितारा चमकणार का? कारण नैनेश पडणार भारी, कारण नैनेशची आतषबाजी सकाळपासून आपण पाहतोय. कल्पेश बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. अर्थात पहिला चेंडू उडवलाय, पायचा आहे कुठे जातोय. पहिला चेंडू भिरकावून दिलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार, षटकार. पाच या धावसंख्येच्या सरासरीने वळूया. राईट अमोर विकेट मारा करेल. दुसरा चेंडू कटवलाय, 1 धाव पूर्ण होते. कोणत्याही प्रकारची इथे धाव घेतली जात नाही. स्ट्राईकला राहतोय तो नैनेश. अर्थात मोठे फटके मारण्याची गरज असणार आहे. मोठा सामना आहे, मेगा फायनल आहे आणि प्रत्येकाला वाटतं की फायनलचं जे पहिला नंबरचं चषक आहे त्याच्यावर आपल्या संघाचं आपल्या गावाचं नाव कोरलं जावं. नक्कीच सर, या 1 नंबरच्या खेळासाठी हा खेळ चालू आहे आणि या खेळामध्ये बॅटचा आणि बॉलचा मेळ होतोय नैनेशच्या आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय सीमारेषे पार, षटकार. तर नक्कीच कल्पेश वाळंज बद्दल सांगायचं झालं तर कल्पेश वाळंज हा सुद्धा एक नागोठणे विभागातील एक हुकमी एक्का असा मानला जाणारा गोलंदाज आहे. तरी सुद्धा नैनेश या ठिकाणी आपल्याला नक्की त्याचं कौतुक करावं लागेल. एक सुरेख फटकेबाजी करतोय, फक्त धावसंख्या गोळा करतो षटकार आणि चौकाराची. या ठिकाणी सुरेख फसवा चेंडू टाकलाय तो म्हणजे कल्पेशनं आणि हा पहिला चेंडू असेल जो निर्धाव जातो या षटकातील. तर या षटकामध्ये नक्कीच 2 षटकार तर आलेलेच आहेत. धावसंख्या आहे 12.
जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान असेल. आंबोलेवाडी संघाला चांगल्या प्रकारे सुस्थितीत नेऊन ठेवलाय सध्या तरी 2 षटकारांच्या मदतीनं नैनेश आणि आपला संघ. सुरेख चेंडू अतिशय, आता मात्र नक्कीच आपल्या भात्यातील बाण काढायला सुरुवात केली कल्पेशानं आणि नक्कीच हे बाण आता तो भेदकतेने अगदी नैनेशच्या अंगावर मारतोय आणि सलग हा दुसरा चेंडू डॉट टाकतोय कल्पेश नैनेश याला. नक्कीच आत्मविश्वास वाढलाय तो गोलंदाजाचा. पुन्हा उडवलाय, पायचा आहे तिथे काय होतंय, फॉलो थ्रू मध्ये स्वतः जाऊन कल्पेश डबल अटेम्प्ट मध्ये कॅच पकडतोय आणि अर्थातच नैनेशला जावं लागतंय बॅक टू पॅव्हलियन. अर्थात यश येतोय, यश पारंगे एक सुधागड नागोंडा रोहा पंचकृषीमध्ये नावलौकिकास साजेशी कामगिरी करणारा आणि नावलौकिकाला आलेला हा खेळाडू यश पारंगे. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली होती. आता गोलंदाजी मार्कवर येतोय. अर्थात 12 धावा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अर्थातच 29 धावांची गरज असेल. थोडंसं आव्हान कठीण होत चाललंय तिथे. चांगला झेल होतोय, मोठा फटका मारण्याच्या नादात माही फसतोय जाळ्यात, जावं लागतंय त्याला डग आउट मध्ये. कमॉन डीजे. तो चौकार येतोय. अर्थात चेंडू जातोय सीमा रेषा पार, इथे मिळतोय चौकार. नक्कीच या ठिकाणी यश पारंग आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करतोय आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे गोलंदाजी करून फलंदाजांना एक फसवण्याचा सुद्धा प्रयत्नामध्ये यशस्वी होतं. या ठिकाणी नक्कीच एक सॅक्रिफाईंग विकेट पाहायला मिळेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. धावसंख्या झाली 16. तर काय आपल्याला या ठिकाणी खेळ पाहायला मिळाला. नक्कीच सुमितदादा काते युवा प्रतिष्ठान संघाचं या ठिकाणी नक्कीच कौतुक करावंसं वाटेल. कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्याने एक जबरदस्त खेळ केला होता आणि या खेळामध्ये सुमित मयूर हेंडे याचा एक सिंहाचा वाटा होता.
तर या ठिकाणी स्वैर अर्थात वाईटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी एक धाव मिळेल. अर्थात चेंडूला दंडित केले गेलं आहे यश पारंगे याच्या. सर वळूया मैदानाकडे. पुन्हा एकदा उडवलाय गेलाय चेंडू पाहायचा आहे तिथे काय होतंय. अर्थात एक धाव घेण्यात यशस्वी होत आहेत. सामना येथे संपतोय. अर्थात विजय होतोय तो सुमित दादा काते युवा प्रतिष्ठान नागोडणे हा संघ या स्पर्धेचा विजेता ठरतोय. अंतिम विजेता अर्थात रनरअप म्हणून उपविजेता म्हणून ठरतोय तो अर्थात गत वर्षीचा फायनल विनर संघ शिवशंभो 11 आंबोलीवाडी. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील स्पर्धेसाठी. अर्थात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय अर्थात यश पारंगे जो फायनल सामन्याचा हिरो ठरलाय आणि आपल्या नावावरती एक अजून सामनावीराची